नमस्कार, स्वागत आहे आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत पालक पराठा, जो प्रवासात नेण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे। त्यासाठी आपल्याला लागेल एक पालकाची जुडी। पालक ताजा व कोवळा असावा। प्रथम एका भांड्यात पाणी गरम करावे, त्यामध्ये पालक टाका। पालक जास्त शिजवायचा नाही आहे, तो फक्त मऊ करायचा आहे। आता पालक मऊ झालेला आहे, तो काढून घेऊया। एका मिक्सरच्या भांड्यात शिजलेला पालक टाका। कोथिंबीर टाका। पालकाला स्वतःची अशी चव नसते, त्यामुळे मिरच्या थोड्या जास्तच घालायच्या आहेत। इथे मी 7 मिरच्या घेतलेल्या आहेत। लसणामुळे खमंगपणा येतो, म्हणून लसूणही थोडा जास्त घ्यायचा आहे। मी इथे 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। तुम्ही याचे प्रमाण कमी जास्त करू शकता। आता आपण हे व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे। हे छान वाटलेलं आहे। आता एका परातीत 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 टीस्पून गरम तेल टाका। आता पालक पेस्ट टाका। आता एक मसाले आपल्याला टाकायचे आहेत। धने पावडर अर्धा टीस्पून, जिरे पावडर अर्धा टीस्पून, तीळ अर्धा टीस्पून, ओवा पाव टीस्पून, कसुरी मेथी 1 टीस्पून, मीठ चवीनुसार, हळद पाव टीस्पून। हे सर्व एकत्र करून मऊसर अशी कणिक मळायची आहे। आता आपली कणिक तयार झालेली आहे। छान मऊसर कणिक झालेली आहे। 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवायचे आहे। आता आपण पालक पराठे लाटायला घेऊया। आता आपण त्रिकोणी पराठे लाटणार आहोत। त्यासाठी घडीच्या पोळीप्रमाणे आपल्याला आत तेल लावून पोळी लाटायची आहे। फक्त ते आकार त्रिकोणी ठेवायचा आहे। घडीच्या आत भरपूर तेल लावल्यामुळे पराठा खुसखुशीत होतो आणि मऊ पण राहतो। हलक्या हाताने दाबून दाबून पराठा लाटायचा आहे। आता पराठे आपण भाजायला घेऊया। कोणताही पराठा प्रथम कोरडा भाजून घ्यावा आणि तो छान दोन्हीकडून भाजला की मी वरून तेल किंवा तूप लावावे। छान खरपूस असा पराठा आपला भाजला गेला आहे। शेवटी काढताना वरून तूप लावावे। अशाच पद्धतीने दुसराही पराठा आपण भाजून घेऊया।
आपले पराठे तयार झालेले आहेत. ते दह्याबरोबर आणि शेंगदाण्याच्या चटणीबरोबर सर्व करूया. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.